हॅलो स्टुडंट्स 1.5 वन थिंग दॅट आय वंडर. अशी गोष्ट ज्याचं मला आश्चर्य वाटतं, या लेसनचा आपण आत्ता वर्कशॉप सोडवतोय. इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्रजी भाषा शिकण्याच्या दृष्टीनं हा धडा खूपच महत्त्वाचा आहे. वंडर टू वॉन्ट टू नो समथिंग. मला एखादी गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल असतं. वेल्स, व्हेरी लार्ज ॲनिमल्स दॅट लिव्ह इन द सी. तुम्ही पाहिलाच आहे वेल मासा. बनीज, ज्याला आपण रॅबिट्स म्हणतो. बरो म्हणजे टू डिग अ होल, खड्डा खणणे इन द ग्राउंड और शेल्टर बाय रॅबिट्स. जे सशांकडनं जे खड्डे खणले असतात म्हणजे ते बरो म्हणतात. आता क्वेश्चन सी, लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर अबाउट. कशाचं आश्चर्य वाटतंय? स्पीकर म्हणजे कवीला कशाचं आश्चर्य वाटतंय? सगळ्यात पहिलं, वाय द वर्ल्ड इज राऊंड. आता इथे त्याला सगळ्यात पहिलं आश्चर्य वाटतंय की हे जग गोल काय. सेकंड त्याला आश्चर्य वाटते, हाऊ इट कम टू बी दॅट कॅट्स सिट इन लॅप्स. कसं काय मांजरी येतात मांडीवर बसतात. वाय वेल्स स्लीप इन द सी. कसे वेल्स मासे समुद्रात झोपतात. हाऊ बनीज बरो अंडरग्राउंड. आणि हे ससे जमिनीत खड्डे कसे खणतात. वाय वी वंडर अबाउट द अर्थ. आणि आपण हे पृथ्वीवर कसं फिरतो. हाऊ इट केम टू बी द वंडर्स ऑफ द अर्थ. आणि आपल्याला कसं कळतात हे सगळे आश्चर्य पृथ्वीवरचे आपल्याला. सेकंड, वाय द सी अँड स्काय फिल्स अस विथ वंडर. आणि ह्या सगळ्या समुद्रामध्ये आकाशामध्ये सगळीकडे कशी आश्चर्य पेरलेली आहेत. वाय बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. आणि कशा प्रकारे पक्षी झाडावर राहतात. वाय स्पायडर्स हॅव 8 लेग्स. आणि स्पायडर्सला कातीन किंवा ज्याला तुम्ही स्पायडर्सला काय म्हणता ते कशा प्रकारे त्यांना 8 पाय असतात. वाय द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळं काय. वाय ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय. आणि आकाशाकडेच तोंड करून किंवा आकाशाच्या दिशेनंच कसं काय झाडं वाढतात. ही सगळ्या आश्चर्याबद्दल स्पीकर म्हणजे कवी बोलतात. नेक्स्ट, लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. ही चित्र सगळी बघितली, आता आपण याचे सेंटेन्सेस कम्प्लीट करू. सगळ्यात पहिले हे चित्र बघितल्यानंतर तुमच्या डोक्यात त्यांची नावं आली असेल. ते काय आहे, कोल कसं आहे ब्लॅक, अँट आहे स्मॉल, शुगर केन ऊस हा कसा आहे स्वीट, टॉर्टॉइज कसं आहे स्लो, आईस कसं आहे कोल्ड. ओके, हे लिहायचं. आता वन थिंग दॅट आय वंडर इज वाय कोल इज ब्लॅक. कोळसा काळा का असतो. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय ॲन्ट्स आर स्मॉल. मुंग्या लहान का असतात. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय शुगर केन इज स्वीट. शुगर केन गोड काय. चित्र बघून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचेत ना. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय आईस इज कोल्ड. बर्फ गार का असतो. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय टॉर्टोइज इज स्लो. आणि कासव हळूहळू का असतं किंवा इतकं निवांत का असतं. आता क्वेश्चन ई ए, रीड द फॉलोइंग लाईन केअरफुली. आता हे पूर्ण शांतपणे वाचा. Busy bees buzz in the garden. काय, busy bees buzz in the garden. The word busy bees buzz begin with the same sound b. हा, तर तुमच्या या उच्चारांमध्ये ब न सुरुवात होते. बिझी बीज बज. नीट लक्ष द्या. प्रिटी पिंक फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. इथे पी पी, तर पी हा साऊंड काय रिपीट झालाय. रिपीट फार महत्वाचा आहे. पुढे पुढे शिकताना या गोष्टी अतिशय महत्वाच्या. याला काय म्हणतात, ॲलिट्रेशन. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक कविता शिकताना बऱ्याचदा हे ॲलिट्रेशन अलंकार वापरलं जातं कवितेमध्ये आणि तुम्हाला लिहावं लागतं. सो ॲलिट्रेशन इज अ रिपिटेशन ऑफ कॉन्सनंट. कॉन्सनंट म्हणजे काय. कॉन्सनंटचा अर्थ असतो व्यंजन. साऊंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड. सुरुवातीलाच येतं, शब्दाच्या सुरुवातीला. When two or more words together begin with the same sound is called alliteration. म्हणजे फक्त एका शब्दावरनं आपण त्याला alliteration म्हणू शकत नाही. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांची सुरुवात त्या सेम साऊंडवरनं होते तेव्हाच म्हणायचं. इथे पण प्रिटी पिंक, पी पी आला म्हणून इथे alliteration आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं असेल alliteration ओळखता येईल. पुढे आपण बघतोय की त्यांनी म्हटले फाइंड अन एक्झाम्पल ऑफ alliteration फ्रॉम द पोएम. आता कवितेतनं आपल्याला ओळखायचंय. इथे बघा वन एक्झाम्पल आपण घेऊयात. इथे आहेच एक्झाम्पल की बिझी बीज बर्ड्स इन द गार्डन. हे कवितेतलं एक्झाम्पल आहे ज्याच्यावरनं आपल्या ॲलिट्रेशन ओळखता येतं. आता जी आहे, मेक फनी सेंटेन्सेस युझिंग ॲलिट्रेशन इन देम.
तर आपण ते वापरूया. अलिट्रेशन वापरू. सिली स्नेक्स स्लाइड स्लोली. गंमतदार शब्द की मूर्ख साप हळूहळू घसरत चाललाय, सरपटत चाललाय. हॅपी हेन्स हॉप इन द हाऊस. आनंदी कोंबड्या उड्या मारत चाललेल्या आहेत घरात. क्रेझी कॅट्स क्लाइंब द चेअर. म्हणजे विचित्र अशा मांजरी खुर्चीवर चढून बसल्यात किंवा ते खुर्चीवर चढल्यात असं म्हणून. टायनी टर्टल्स ट्रॉट टुगेदर. छोटे 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 कासव कसे चाललेले, they are trot together. So in this way we write funny sentences. Alliterationचा वापर करून आपण गंमतशीर शब्द केले. आता मिनिमल पेअर्स म्हणजे काय, जे की फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा इंग्लिशमध्ये ऐकताना आपल्या सुद्धा स्लीप, आता हे नेमकं स्लीप काय, झोपायचं आहे का, कागदाचा तुकडा आहे स्लीप, पावती आहे स्लीप, किंवा सिप, सिप म्हणजे पिणं, शिप म्हणजे जहाज, बॅट, बॅट आणि कॅट. उच्चारांचा गोंधळ होतो ना. इथे बघा बॅट कॅट, सिप शिप, स्लिप सिप. तर इथे रीड अलाउड दिस पेअर्स, यू विल फाइंड द पेअर ऑफ वर्ड्स डिफर इन ओनली वन साऊंड अँड देअर इज डिफरन्स इन द मिनिंग. सच काइंड ऑफ पेअर्स आर नोन ॲज मिनिमल साऊंड. म्हणजे काय, मोठ्याने वाचायचे, मग तुमच्या लक्षात येईल अशा जोड्या ज्या एकसारख्या साऊंड करतात पण त्याचा अर्थ वेगळा आहे, त्याला काय म्हणायचं, मिनिमल पेअर. हे खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपण मिनिमल पेअर बघा, EY आय आहे, पण नुसता आयचा उच्चार पण आयच होतो ना. तर आपण इथे बघूयात आता. बी, बी हा बी. लीव, लीव, लीव. थिंग, थिंग उच्चार सारखे वाटतात. सेम, केम, टू, टू. सी, सी अर्थ वेगळे आहेत. इथे फील म्हणजे वाटणे, फील म्हणजे भरणे, सी म्हणजे बघणे, सी म्हणजे समुद्र, टू म्हणजे दोन, टू म्हणजे कडे, सेम म्हणजे सारखे, केम म्हणजे येणे, आय म्हणजे डोळा, बी म्हणजे बी हनी बी, आणि बी लीव सोडणे, लीव राहणे, थिंक विचार करणे, थिंक वस्तू. सो अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगळा आहे, पण त्याचे उच्चार सारखे होतात म्हणून त्याला मिनिमल पेअर म्हणतात. पण पण हा सुद्धा काय आहे, फार महत्वाचा हा एक आपण असं म्हणूयात की अलंकार आहे. सो रीड द एन्जॉय. टीचर, वाय डज द मॅथ्स बुक लुक सॅड. टीचर म्हणतात की मॅथ्सचं पुस्तक इतकं दुःखी का वाटतंय. तर स्टुडंट म्हणतात बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. कळलं का. तर टीचर म्हणतात की मॅथ्सचं पुस्तक दुःखी का वाटतंय. तर मूल म्हणते कारण त्याच्याकडे किती समस्या आहेत. हसा. याचा अर्थ असा की त्याच्याकडे किती गणित आहेत सोडवायला. आपण प्रॉब्लेम म्हणजे काय, समस्या असा एक अर्थ असतो, आणि प्रॉब्लेम म्हणजे गणित पण असतात. त्याच्यामुळे तो म्हणतो की त्याच्याकडे किती समस्या आहेत म्हणून तो दुःखी आहे. कळलं. हा एक विनोद होता. नंतर आहे वाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर. कम्प्युटर डॉक्टरकडे का जातो. बिकॉज इट हॅज अ व्हायरस. कारण कम्प्युटरमध्ये आपण म्हणतो ना व्हायरस घुसलाय. तर व्हायरस म्हणजे कम्प्युटरचा आजार नाहीये, त्याच्यामध्ये काही बग व्हायरस गेलेला असल्यामुळे कम्प्युटरच्या फाईल करप्ट होतात आणि मग त्याला आपल्याला दाखवायला लागतं. टीचर, वाय बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन. बायसिकल स्वतःची का नाही उभी राहू शकत. स्टुडंट, बिकॉज इट हॅज टू टायर्ड. कारण ती खूप थकते. ॲक्च्युअल टायर्ड म्हणजे चाकं आहेत, पण टायर्डचा अर्थ थकणं असा पण होतो. सो टू टायर्स किंवा टू टायर्ड. मित्रांनो, जेव्हा एका शब्दाचे दोन अर्थ होतात तेव्हा तिथे विनोद निर्माण होतो, त्याला म्हणतात पण. हे अलंकार. ह्युमरस. आता आपण ह्याचं डेफिनेशन बघूया. आता अ ह्युमरस सेंटेन्स विथ ड्युअल मिनिंग म्हणजे एखादं वाक्य जेव्हा त्याचे दोन अर्थ होतात इंटेन्शनली इज कॉल्ड पण. आता इथे नोट आहे, ह्युमरस सेंटेन्स विथ ड्युअल मिनिंग इंटेन्शनली इज कॉल्ड पण. कलेक्ट अँड क्रिएट पन्स युझिंग जोक्स, रिडल्स. जसं कलेक्ट अँड क्रिएट पन्स ऑन युअर ओन युझिंग जोक्स ऑफ रिडल्स एक्सेट्रा. आता इथे आपण काय करूयात, फॉर द फॅसिलिटेटर. तर इथे काही गोष्टी आहेत. फॅसिलिटेटर म्हणजे की शिक्षकांनी आपल्याला करून घ्यायच्यात आपल्याकडनं. एक्सप्लेन पण युझिंग व्हेरियस एक्झाम्पल्स फ्रॉम मदर टंग. आपल्या मराठी भाषेतले काही असे विनोद सांगायचे टीचरनी. एनकरेज लर्नर्स टू कलेक्ट, क्रिएट, शेअर पन्स. एनकरेज देम टू फाइंड मोर मिनिमल पेअर्स. असे पन्स तयार होणाऱ्या
गोष्टी शोधायच्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे तुम्ही. मिनिमल पेअर जे मी तुम्हाला सांगितल्या, जसं की आय, EYI अशा प्रकारचे. आज देम टू कलेक्ट पोएम्स हॅव्हिंग एक्झाम्पल ऑफ पण, आणि ज्या कवितांमध्ये पण या अलंकाराचा वापर केलाय अशा कविता शोधणं, म्हणजे 2 अर्थ होतील तयार अशा. आता इथं फोनिक अवेअरनेस फार महत्वाचा आहे. तुम्हाला इंग्लिश बोलताना ह्याचा फार उपयोग होणार आहे. हे जे आहे ना सगळ्यात पहिलं साऊंड IPA, तर इथे काय होतं माहिती का, ॲ पण हा लेटर कधी येतो, CAT, कॅट, हॅट, ॲपल. इथं काय याचा उच्चार होतो. पुढे आहे, म्हणताना इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो पण ऍक्च्युअल याचा उच्चार काय होतो, काय उच्चार होतो. आता ह्याचा उच्चार होतो ह्याचा उच्चार होतो बेड, पेन, बेड. आता इथे आयचा उच्चार आपण आय करतो, पण ऍक्च्युअल याचा उच्चार होतो सीट, जिम, इथे ओ उच्चार आहे, पण ऍक्च्युअल याचा उच्चार आहे. म्हणजे कसं दाखवते, हॉट, डॉग, बॉक्स. इथे यू दिसतोय, पण ऍक्च्युअल त्याचा उच्चार काय होतो, कसा, कप, सन, लक. प्रत्येक वेळी असा उच्चार होतो. इथे डबल ओ किंवा यू, पण याचा उच्चार इथे जर तुम्ही बघायला गेला तर याचा उच्चार होतो काय होतो, बुक, फूट, कळलं. एक तर डबल ओ किंवा यूचा. आता इथे पुढे खाली दिसते तुम्हाला AEIOU. हे काय आहेत सगळे, हे सगळे वॉवेल्स आहेत, याला आपण स्वर म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि ER तर टीचर, याचे उच्चार बघा, टीचर, डॉक्टर. तर तो पण कसा आहे हा ओ. तर हे तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, तुम्हाला इंग्लिश रीड करणं खूप सोपं जाणार आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहे ज्यांचा उच्चार इथे करणं लक्षात ठेवायचंय. जसं की आपण इथे काही उदाहरणं घेतलीये. हे बघा, पर्स, ऑल, हे सगळे जे शब्द येतात ना शब्दांच्या शेवटी, याच्यानुसार आपल्याला उच्चार करताना यांचा वापर करायचा आहे. सो मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओ पाहिलाय, आवडला असेल तर केवढे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.